नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता पाहूयात सविस्तर बातम्या। निवडणुकीचा निकाल लागला असून तब्बल 18 दिवस झाले आहेत, तरी देखील फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे। पण अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाबरोबर नगर विकास मंत्रालय देखील देण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 12 मंत्रिपद मिळण्याची चर्चा हे देखील झाली आहे। पण अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, त्यामुळे शिंदे गटातील आमदार हे संभ्रमात आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर जे.पी. नड्डा यांची देखील दिल्लीत भेट घेणार आहेत। दिल्ली वारी ही कदाचित मंत्रिमंडळ विस्तारासाठी असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे। साधारण 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता देखील वर्तवली जात आहे आणि त्याच दिवशी मंत्रिमंडळ या ठिकाणी मंत्री शपथ घेतील आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पूर्ण होईल हे देखील कळत आहे। महायुतीतील सर्व आमदारांचं लक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेची प्रतीक्षा देखील या मंत्रिमंडळाकडे लागली आहे। कुणाला कुठलं खातं मिळेल हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।